महानगरपालिका गेटवर महापौर ज्योतिताई गाडे यांची अचानक तपासणी। 41 कर्मचारी उशिरा आढळले। उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांचा कडक इशारा, काम चुकारपणा खपवून घेतला जाणार नाही। महानगरपालिकेत कडक शिस्तीची सुरुवात। महापौर ज्योतिताई गाडे यांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योतिताई गाडे यांनी सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली। या तपासणी दरम्यान सुमारे 150 कर्मचाऱ्यांपैकी 41 कर्मचारी नियोजित वेळेनंतर कामावर येताना आढळून आले। यावेळी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांनी चांगले सुनावले आणि पुढील काळात उशिरा येणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला। महापौर पदाची सूत्रे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी स्वीकारल्यानंतर तातडीनं प्रशासनाची बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर राहावं, गळ्यात ओळखपत्र असावं, तसंच नागरिकांची कामं प्रामाणिकपणे पार पाडावीत अशा सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र अनेक कर्मचारी या सूचनांचं पालन करत नसल्याचं दिसून येत असल्यानं महापौरांनी स्वतःच तपासणी मोहीम ही हाती घेतली आहे। सकाळी 9:30 वाजता महानगरपालिकेच्या गेटवर उभे राहून त्यांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतली। यावेळी सुमारे 41 कर्मचारी उशिरा येताना आढळले। नागरिकांची कामं वेळेवर होत नसल्यामुळे त्यांना वारंवार महानगरपालिकेत हेलपाटे मारावे लागतात। त्यामुळे नागरिकांचा रोष पदाधिकाऱ्यांवर व्यक्त होतो। त्यामुळे यापुढे कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही असं महापौरांनी स्पष्ट केलं। जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, मात्र कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही। उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल आणि कोणाची गय केली जाणार नाही असा इशाराही महापौर ज्योतिताई गाडे यांनी दिला। सकाळी 9:30 वाजल्यापासून महापौर ज्योतिताई गाडे या महानगरपालिकेच्या गेटवर उभ्या राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासत होत्या। भर उन्हात उभे राहून त्यांनी 11:30 वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली। यावेळी त्यांची कडक शिस्त पाहायला मिळाली। नागरिकांच्या हितासाठी पदाचा उपयोग झाला पाहिजे। जोपर्यंत मी या पदावर आहे तोपर्यंत नागरिकांना न्याय देण्याचं काम करेन असं त्यांनी सांगितलं। त्यांच्या कामकाजाच्या शैलीमध्ये स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यपद्धतीची झलक दिसून आली। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। आज आपण अचानक भेट दिली आहे आणि कर्मचारी काही वेळेवर आलेले नव्हते, काय सांगता? आज मी 6 फेब्रुवारी रोजी पदभार घेतला होता, पण त्याच्यानंतर आपण 8 दिवसातच आस्थापनाला सूचना दिल्या होत्या का पालिकेचे आयडेंटिटी कार्ड नव्हते, ते वेळेवर येत नव्हते। त्यांना सूचना आपण आधी दिल्या होत्या, तरी पण नंतर मला वाटलं का एकदा पालिकेमध्ये जाऊन पाहावा का किती काम परफेक्ट आहे का पालिकेचं। त्याच्यामुळे मी अचानक इथं आले तर आता 150 इथं कामगार काम करतात, पण त्यापैकी फक्त 41-42च ॲबसेंट, म्हणजे 41-42 जण लेट आले। कुणी 11:30 वाजता आले, कुणी 10:30 वाजता, म्हणजे तसा पालिकेचा टायमिंग हा 10 वाजता होतो आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या समस्या या वाढत चालल्यात आणि या समस्याला कुठंतरी पालिकाच जबाबदार आहे आणि ते प्रशासनाला काही जबाबदार धरत नाही। ते आम्हालाच विचारतात, मॅडम आमचं काम होत नाही, त्यांना जन्मदाखले वेळेवर नाही मिळत, कोणतेही काम हे असं पालिकेचं काम चालू असल्यामुळं तर आता त्यांना काय तुम्ही ताकीद दिली आहे आणि काही त्यांना दंड वगैरे करणार आहे? आता आपण आधी सांगितलं होतं, पण ते आज मी आजच्या दिवस जाऊ देणार आहे, पण त्यांना दंड आपण करणार आहेत। कर्मचाऱ्यांना जर वेळेवर आले नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल करणार आहे। आपण इतर ठिकाणी इतर ठिकाणून आपण दंड घेतो तर नागरिकांना वाईट लागतात, पण आपण पालिकेच्या लोकांकडून कर्मचाऱ्यांकडून पण आता दंड चालू करणार आहे।